नजर बघा तुम्ही कसला क्वालिटी. अरे हलते सर्वांना सर्वात आधी गुढीपाडव्याच्या व हिंदू नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आजचा ब्लॉग खास आहे. आज आमच्या गावचा उरूस आहे. चला तुमचं पुन्हा एकदा मी आपल्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. बघा पहिलं फोटोशूट लाईनला थांबलाय, नंबर लावून तो उभा आहे आणि मी नाही कसला फोटोग्राफर बघा. बाळा चिंगीला पण घेतला पण फोटो मध्ये. तात्या इकडे दिसतात. हा राहू दे असंच. सगळ्यांना गुढीपाडव्याच्या व नूतन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हाच तो जो मगाशी म्हणलेला फोटो नाही काढणार. कसला थांबला पोच देऊन बघा. खोटं बोलतात पोरं, खोटं वन साईड. पिरंगुट आहे पिरंग. ए तान्या पिरंगुट आहे मध्ये बसायचं ना. पिरंगुट आहे मध्ये बसायचं ना. सगळ्यांनी बसायचं. ए बंट्या सगळ्यांनी बसायचं का नाही. मी काढतो ना वरनं बघू. नाही कॅमेरा घेतला जातो बारका. सगळ्यांनी बसायचं वरती. कसला फिरतोय बघा ते गार 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 गार. निहाल सिनेमॅटिक्स यांचे सरसे स्वागत. नाद केला पण वाया नाही गेला. चांगली व्हिडिओ काढा आमच्या जरा. आपले वरदादाही परत एकदा व्हिडिओ काढणार आहे. तो पण व्हिडिओ काढणार आहे, मी पण व्हिडिओ काढणार आहे. निहाल सिनेमॅटिक्स NC दोघांची मिळून नक्की बघा. NC बॉईज. सभापती कसला. सभापतीने गोवा पॅटर्न घातलाय. सभापती पुढे कसा आहे गोवा पॅटर्न. नाद केला भाऊ. उरसाला आलाय का गोव्याला आलाय काय विषय काय हे असं का. हे भाई आलं जरा काहीतरी आपल्याकडे बघायला नको का लोकांनी. नादच केला भाऊ. तुझं नादच कुर्ते घालणाऱ्यांकडे सगळ्यांकडे अशी आवर्जून बघत नाही. अख्ख्या मंदिरात ऐक ना सगळी कुर्ते घालतात त्यांच्याकडे बघणार आहे का कोण. काहीतरी वेगळं घातलं म्हणून विचारणार आहे. एक तर नाव ठेवलं मला नाही तर चांगलं. चांगलं म्हणतील. नाव ठेवणाऱ्यांना ठेवू दे. ती कामं लोकांची भाऊ, आहेत. मी नाही ठेवणार तुला नाव. तुला मी गोवा पॅटर्न म्हणणार फक्त. हा बघा कसला आलाय. अय साहिल मोदी इकडे बघा. तात्या आजच्या यात्रेचं नियोजन सांगा कसं काय सगळं. आजच्या यात्रेचं नियोजन प्रथमतः गोळ्याळी भैरवनाथ मंदिराची पालखी ठीक आपल्या इथं 8 वाजता पवळ्याळी मंदिरामध्ये येणार आहे. त्याच्यानंतर तिथं आल्यानंतर त्यांचा पान सुपारीचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यानंतर 15 मिनटानंतर आपल्या पवळ्याळी भैरवनाथ जोगेश्वरी माता इथनं आपली पालखी चालू झाल्यानंतर तिथे गोळ्याळी भैरवनाथ मंदिराची भेटण्यासाठी जाणार आहे. आणि तिथेही पान सुपारीचा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी 11 वाजता लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम चालू होणार आहे. त्यानंतर 11 वाजता ढोल लेझिम स्पर्धा याचा कार्यक्रम चालू होणार आहे. आणि ते झाल्यानंतर भजनाचा कार्यक्रम रात्री 12 नंतर चालू होणार आहे. ओके तर हा आपल्या यात्रेचा नियोजन आहे. आणि काय म्हणणं तुमचं. काय नाही आपला उरूस हा पंचक्रोशीत असा नावाजलेलं गाव म्हणलं तरी चालेल असा उरूस आपला असतो. नमस्कार. आज आमच्या गावची यात्रा सालबादप्रमाणे हिंदू नववर्षाच्या दिवशी आणि गुढीपाडव्याच्या दिवशी या ठिकाणी असतो. यावर्षी पण मोठ्या प्रमाणामध्ये पाळणे सगळे या ठिकाणी आले. ते थोड्याच वेळामध्ये श्रींची पालखीचा मिरवणूक आणि छबिनाचा कार्यक्रम या ठिकाणी थोडं सुरू होईल. आता आम्ही तुम्हाला तो दाखवतो. अंडर आता आपण मंदिरात भेटू. हे आमचं गावचं मंदिर आहे. पालखी आहे आणि आपल्या भैरवनाथ जोगेश्वरी. एवढी गर्दी आहे ना ही काहीच नाही. याच्यापेक्षा वरती अजून गर्दी तिकडे आहे. कारण बघा तिकडे पण अजून पाळणे लागले. यावर्षी जागा कमी असल्यामुळे पलीकडे पाळणे लावले. ते पण तुम्हाला मी दाखवतो. हे आपल्या भैरवनाथ जोगेश्वरी मोठ्याने ग्रामदेव श्री
भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आज ग्रामदैवत मंदिरामध्ये जमलेल्या सर्व नाथसाहेब भक्तांना या नूतन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या मनापासूनच्या या ठिकाणी सर्व नागरिकांना तमाम माता बंधूंना मनापासूनच्या ठिकाणी शुभेच्छा देतो. सर्वांचं या नवं वर्ष सुखाचं समृद्ध आनंद भरभराटीत जावं असं या ठिकाणी ग्रामदैवत माझं अर्धदैवत ग्रामदैवत भैरवनाथ यांच्यावर मी प्रार्थना तो येत नाही बाळा ब्लॉक काय घेतो ते तू बघतो का ग्रामदैवत भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा उत्सवाच्या सर्व नागरिकांना हिंदू नववर्षाच्या समस्त ग्रामस्थ मंडळीच्या वतीने मी शुभेच्छा देतो. ही यात्रा ऐतिहासिक अशी पिरंगुड गावची यात्रा आहे. ही मुळशी तालुक्यात सर्वात मोठी यात्रा मानली जाते आणि या हिंदू नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर होणारी यात्रा सर्वांना सुख समृद्धी आनंदाची भरभराटी देऊ. आपली पिरंगुड गावची ही ऐतिहासिक यात्रा आहे. या यात्रेचं नियोजन 5 दिवसाचं केलेलं आहे. याच्यात भजन स्पर्धा, बैलगाड्या स्पर्धा, तमाशा वगैरे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. तरी सर्वांनी यावं. माझी घे ना आता मला जर सांग की काय बोलू पहिलं नमस्कार. आज या नाथसाहेबाच्या यात्रेनिमित्त भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेच्या निमित्तानं सर्व भाविक भक्तांना पहिल्या गुढीपाडव्याच्या मी शुभेच्छा देतो. आता 7:30 वाजलेत आणि थोड्याच वेळात गोळ्याळीमधली पालखी आपल्या मंदिरात अर्ध असत बँड पुढं आला आहे आणि गोळ्याळीची पालखी मागून येतीच आहे. तर पालखी आत गेली की पान सुपारीचा कार्यक्रम होईल आणि आपल्या पालखी भेटण्याचा दोन्ही पालखी भेटून आपला डाव होईल. आपण आता खेळाचा डाव आता पालखी आत गेल्यावर भेटून असं गरम व्हायला लागलं ना आतमध्ये. बघा गर्दी बघा यावर्षी मंदिरात भरपूर गर्दी आहे. आता थोड्याच वेळात कार्यक्रम चालू होईल. पालखी गोळ्या निघालेली आहे आणि आपला पारंपरिक डाव चालू होईल. तरी तयारी चालू आहे. ढोल वगैरे पोरांनी बाहेर काढलेत आणि जांच घेण्यासाठी तिकडे लाईन लागली. बघा चावी आली तुझा ढोल कुठे आहे? आणि झांज घ्यायला पळापळ बघायची आता इथं डाव उभा राहिलेला आहे. फक्त जागे आपण तुळशी गडबड होते. आता डाव चालू होईल. आता जे ना हे माझ्या यात्रेची जी चंदा गोळा करतात त्यातले 2 जणांना मी पकडले. ते ओळखून घेते आणि त्यांना जर माहिती असेल तर पालखी आपल्या मंदिरामधनं बाहेर येते. तुम्ही बाहेरची गर्दी बघा एकदा. पालखी सर्वप्रथम आहे ना बघा हे गणपतीचं मंदिर आहे. त्या गणपतीच्या मंदिरात जाणार आहे. बघा पालखी
इकडे चालली तर बघा. शौर्य तू बनवतो का vlog? नीट वाट. आता पालखी आपली गोळ्याच्या मंदिरामध्ये येणार आहे. हो, इथलं काय नियोजन आहे सांग जरा. इथलं नियोजन आता पालखी भैरवनाथच्या मंदिरामध्ये देव भेटायला येते सर्व कोणी देव एका मंदिरात भेटतात. तिथून पुढं परत मार्ग पहिली मंदिराची प्रदक्षिणा होईल आणि प्रदक्षिणा मारून पालखी इकडनं आत जाईल. पिण्याचा कार्यक्रम झाला. ये बाबा तू पाहिलं. ये पुढे. आमचे तासाप्रमुख आलेत. शबिनाचा कार्यक्रम झालाय. दोन्ही देव एकमेकांना भेटलेत. आता नियोजन असे घरी जाऊ मस्तपैकी जेऊ आणि आता इथून पुढं खेळांच्या स्पर्धा चालू होणार आहेत. हे बघा सगळे चालले ढोल वगैरे. या स्पर्धा 11 वाजता चालू होतील आणि याच्यानंतर लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम आहे. तो पण मी तुम्हाला थोडंसं दाखवल. पण आता तिथे जात नाही पण आम्ही तुम्हाला तुमच्यासाठी तिथं थोडा वेळ जातो. यात्रेमध्ये काय कसं दाखवण्यासाठी चाललोय. आणि बघा महाराज. तर आता पटकन जेवून घेऊ आणि परत 11 वाजता खाली येऊ. ए गँग काय रे लेट दिसते आता तिथं आले फोन काढलाय. हा व्हिडिओ युट्यूबला दिसत होते. आम्ही युट्यूबला दिसतोय बघा लाईव्ह मध्ये. बघा पुढे अजून पुढे. दिसलं बाजूला काढलं त्यांना बाजूला घेतलंय. अरे सेंटर नाही पण सेंटर नाही आहे. अरे ते का नाही ते 3 हे ना चल की पुढे चल. पाहुणं. अरे तरी पण तिरकं काय तिथं फुल लाईव्ह आहे. आता सेंटर आता फोटो घेऊ. तर खास तुम्हाला नजारा दाखवण्यासाठी आम्ही आता मुंबईच्या टेरेसवरती आलोय. आणि हे बघा पिरंगुट आहे आणि खाली गर्दी बघा. हा डिस्को पण चालू झालाय. हे बारक्या पोरांची रेल्वे इथं काय माहिती आहे काय. आणि पिरंगुट आहे केवढा आहे. आणि तिकडे एक आहे ना बोट खूप मोठी बोट आहे ती. आणि हे बघा या जागेवरती ना खेळांच्या स्पर्धा होणार आहेत. इथं महिलांसाठी खास बसायला जागा केलीत आणि तिकडं पारितोषिक वाटायला स्टेज आहे. इथं आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि हे खाली मंदिर आहे. तुम्हाला थोडा वेळ दाखवतो मी किंवा उद्या दाखवलं मी सगळं गावातलं कसं काय. अख्ख्या तालुक्यामध्ये पंचक्रोशीमध्ये अशी यात्रा नसती. अशी यात्रा पिरंगुट गावची असते. सगळ्यात मोठी यात्रा आणि 6 दिवस यात्रा यावेळेस. नुसतं दूर चालू आहे. बघा हे दोघं बघ फिरतात बघा. सापडली घुसतात बघा कसली फिरतात. कोण झाले सापडलाय ओमकर सांग कुठे झालेला सापडलाय तू.
सापडले रेड हँड सापडलेत हे बघा एक बोट भाऊ नवीन वर्ष 400 भाऊ चिराग सापडला थांबा सापडलास कधी आला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा हा माझा जीवलग मित्र जो मला भेटत नाही लग्न ब्लॉगरला भेटला ठीक आहे म्हणजे आमच्याकडून आम्हाला सांगत पण नाही माझा मित्र मला आज भेटला लग्नानंतर नाही 3 वर्षांनी भेटला मला आता भेटले आमच्या लग्न ऐक ना मला सांगत पण नाही तर हा एक पाळणा इथं आणि ते पण डिस्को सारखेच आहे काहीतरी आणि इथं बारकं पिरंगुटा आहे पण अयो तुमचं आहे काय रिंग टाकल्यावर गिफ्ट काय मिळतं आम्हाला मला असं वाटतंय मी काय तिथे खुर्ची वय झाले ही बारकी पोरं हाईट बघा हाईट डिफरन्स बघा मला असं वाटतं माझी रिटायरमेंट घ्यायची नाही माझं पण रिटायरमेंटची वेळ आलेली बघा तिथे खुर्ची शोधते खुर्ची दिसतं की टेक होतंय प्रतीक्षाताई बसा पटकन तर आता मी आणि संकेत या पाळण्यात बसणार आहे धरायला काहीच नाहीये पाळणा धरायची सोय आहे याला धरायला काहीच नाहीये एकदम निवांत बसलाय का तू घाबरत नाही भीतीच नाही नजरा बघा तुम्ही कसला क्वालिटी अरे हलते लय कानगोळ आहे ते बोटामध्ये तर चालू आहे शेटची फाटलेली आहे फाटलेली आहे फाटली नाही पोटामध्ये गोळ आहे त्यामुळे बघा आम्ही किती उंच येतो हे बघू शकता गावात आपला कळस आहे मी थोड्या वेळाने तुम्हाला परत कळस दाखवेल आपल्या ह्याचा नाथ साहेबांचा आता आमचे पैसे संपलेले आहेत आता आम्ही उतरणार आहे आम्ही सुखरूपपणे खाली आलोय फाटली 5 मिनिटं आम्ही पाळण्यामध्ये देतो आता बंद नाही झाले पिरंगुटाय झालाय आमचा आता या डिस्कोमध्ये बसायला चाललो आम्ही येऊ आल्या तुम्ही याच्यातलं की त्याला कडी असते ना आता राईड चालू झालेली आहे डिस्को चालू झालाय आणि केस हवे थोडं नुसते आयुष्य पुढे बेकार अरे ब्रेक मारला आयुष्य घाबरल्या त्या कडी निघलेली आहे आमची घाबरलाय ना तुम्ही घाबरलाय का खूप मजा आली जरा थोडंसं डोकं गरगरा लागले चक्करला सारखं होतं ना जर दूध पिऊन आलो असतं तर लस्सी झाली असती डायरेक्ट बाहेर आली असती खूप घाबरल्या त्या यूट्यूबला बघा बरं का तर स्पर्धेमधला पहिला खेळ चाललाय खाली
असा तमाशा चालू आहे आणि इकडे आता खेळ पण चालू आहे. तर तमाशा तुम्हाला मी इथनं एवढंच दाखवल आणि कुणाकडे तरी फुटेज घेईल गरजेचं. पण मी एक म्हणू का काय, पण हे काय कामाचं नाही, इथनं बघणं काय सोबत नाही मला, तुम्ही तिथे जाऊन बघणे. आम्ही नाही बघत बाबा. काय राव? हे बघा, हा माझा एक सबस्क्रायबर आहे छोटासा. व्हिडिओ बघणार ना, रोज बघतो ना. ओके बस कर. तू नाव सांग. वेदांत नाव यायचं. छत्रपती तरुण मंडळ तालुका राजगड जिल्हा पुणे. नको मला नको बाबा. अरे मला व्हिडिओ काढायचा बाबा कारण हा समोर तर की. आणि अशा प्रकारे पहिले स्पर्धक मैदानात आलेले आहेत. नियम 5-2-5 तास 1 घंटा मात्र नाही, 10 मिनिटं तुम्हाला वेळ आहे. बरोबर. टोकन नंबर 1 शिवछत्रपती तरुण मंडळ खांबवडी. आम्ही एक फोटोग्राफर ठेवला दोघांनी. बघा ड्रोन शूट पोवळे कुठे गेला बघा. बघा बघा त्यांनी फोटो काढून पाठवता आम्हाला तो असा. बघा आले आले कॅन्डिड फोटो काढते. शिवाजी महाराज के धर्मवीर संभाजी महाराज के जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. अरे त्याचं देखील या ठिकाणी गुणांकन घेतलं जाणार आहे. त्याचबरोबर आता हजेरीच्या कार्यक्रमाला तुम्हाला 10 मिनिटाची वेळ आहे. यानंतर गुरुदत्त सेवा मंडळ शेंडेवाडी तालुका पुरंदर यांनी तयार राहायचे. हे बाबा लोक दरवर्षी येतात आणि ABCD काढतात. बघा आता डी काढलाय डी. वातुंडे नाही कुठे वातुंडे शिंदेवाडी सागरचा शिंदेवाडी ती वातुंडे थोडी. अरे मातुंडे नाव घेतलं जातं काय माहिती. आता वाजलेत 1:40 आणि यांचा काहीतरी मोठा विषय दिसतो टॉपचा. बघा चांगल्या प्रकारचं वाद्यकाम या ठिकाणी आपण केलेलं आहे. अतिशय असा उत्तम पटंगडे वाजू नका, दूर सोडू नका. धन्यवाद. अतिशय सुंदर असं वाद्यकाम. चिरंजीव देव 100 रुपये, विठ्ठलाला. चला प्रवीण कुमार 100 रुपये, 100 रुपये, विशाल पवळे 200 रुपये, लक्ष्मण 200 रुपये, 5 असली झोपालीत ना. किरण गजानन पवळे. मयूर शटलाय ना झोपायला लागली. मयूर आहे तुला त्या हत्तीला बघून काय वाटतंय का? काय नाही
मगर बघितली होती ते आठवते आम्हाला डायरेक्ट. हे बाळा मगर मगर पर्सनली. अरे एडी आहेस का काय संबंध ए बी आय केला नव्हता आम्ही ए नव्हता केला मगर होती मॅनवर नाही मयूरवरच वाईल होतं. पावणे 4 झालेत आणि अजून 2 का 3 खेळ बाकी राहिलेत. तू घरी नाही गेला तर तुला मी जिजायची कॉपीला आधी शेवटपर्यंत थांबायचं. मी उद्या घरी जाऊन कॉफी पिलो. मामा तुला झोप आली नाही आली? अरे तुला घरी सोडणार होतो मी आता. कॅमेरा सुरू झाला मी ताजा नाही तुम्ही लगेच तुला घरी सोडायला लगेच रेडी आहे जाऊ लगेच असं लगेच जाऊ आपण. झालंय मगाशी वडगाव रास आहे तुम्ही 3 खेळांनी 1 तास घालवलाय परत 3 आता पुढे. 4:15 झाले आणि सगळे ग्रामस्थ अजून जागेच आहेत. ग्रामस्थांची ऊर्जा काय कमी होईना माझी झालेली आता मी जातो घरी. हे बघा अजून कार्यक्रम चालू आहे. आत्ता वाजले 4:30 बरोबर. हे बघा 4:30 झाले आणि आम्ही निघायचा निर्णय घेतलाय कारण आता काय मला झोप आवडत नाही. मला अजून थोडासा बारीक व्हिडिओ पण बोलता पण येत नाही एवढे गाणं झोप आले. एक व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि एडिट करून मला झोपायचं आहे आणि ब्लॉग मला उद्यापर्यंत एडिट करायचं आहे. म्हणजे मला नुसतं आता एडिटिंगच करायचं आहे. त्यामुळं आता मी निघतो. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच समाप्त करणार आहे. जाऊ तिकडे गोंधळ घाल तिकडे गोंधळ घाल आणि चला आजचा व्हिडिओ मी इथं समाप्त करतो. तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि यात्रेचा आमचा पहिला दिवस आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना वगैरे परिवाराला सगळ्यांना आमचं पिरंगुट गावची यात्रा दाखवा आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी कुस्ती दाखवतो. चला भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड नाईट, शुभरात्री, बाय बाय.